सर्वांचे स्वागत आहे। मी तुम्हाला किचन टूरचा व्हिडिओ शेअर करणार आहे। तर मी मॉडेल किचन कशा प्रकारे ऑर्गनाइज करते व मी कशा प्रकारे मेंटेन ठेवते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व मी कशा पद्धतीने त्याला सजवलेलं आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर चला तर मग आपल्या किचन टूरच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी मी तुम्हाला माझ्या किचनचा पूर्ण लुक दाखवते। हे माझं एल शेपमध्ये मॉडेल किचन आहे। तर हे मला लेआउट खूप आवडतं कारण काम करताना जास्त चालावं लागत नाही व आणि किचनमध्ये तुम्ही पाहू शकता पिंक पेस्टर लाईट कलरचा किचनला रंग आहे, त्यामुळे एक सॉफ्ट व एलिगंट लुक मिळतो। तर ब्लॅक आणि थोडासा रेड कलरमध्ये माझा ग्रॅनाईटचा काउंटर टॉप आहे, त्यामुळे किचन मला अधिकच प्रीमियम दिसतं। तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने तुमचं किचन डिझाईन करू शकता व माझं हे किचन डिझाईनची आयडिया तुम्हाला मी नक्की पुढे काय काय आयडिया केलेल्या आहेत तेही तुमच्याबरोबर नक्की शेअर करील। तर हॉलमधून एंटर केलं की अशा प्रकारे माझं किचन दिसतं। तर बघतानाच एकदम खूप छान व प्रसन्न असं वाटतं। तर मला नेहमीच किचन स्वच्छ व नीटनेटकं ठेवायला आवडतं, तर त्यामुळे खूप छान असं राहतं। तर इथे माझा हा फ्रीज आहे। तर फ्रीजवरती मी खूप जास्त असं सामान ठेवलेलं नाही, एक कुंडी ठेवलेली आहे। कधीतरी सामान भरतं पण ते मी व्यवस्थित असं सर्व करून ठेवते। तर इथे पाहू शकता हा माझा ओरफोलचा कंपनीचा फ्रीज आहे। तर तो मला लग्नामध्ये मिळाला होता, तर तोच मी यूज करत आहे। खूप छान असं चालतो। तर इथे मी एक डेकॉर पीस बनवलेला आहे। तर इथे मसाला सूप म्हणून आता खूप ट्रेंडिंग आहे, तर ते मी घरी बनवलेलं आहे। कसं झाले ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर त्यामुळे या अपूर्ण भिंतीला एक खूप छान असा लुक आलेला आहे व घरातूनच क्रिएटिव्हिटी केल्यामुळे खूप छान दिसतं। तर त्यानंतर वरती सर्व 3 बाजूला मी इथे पोटमाळे करून घेतलेले आहेत। तर आपल्याला किचनमध्ये भरपूर असं सामान लागतं, तर अशा प्रकारे कॅबिनेट करून घ्यायचे व पोटमाळे तर पाहिजेच, म्हणजे भरपूर असं किचनमधील जे एक्स्ट्राचं सामान आहे तर यामध्ये मी ठेवलेलं आहे। त्यामुळे आपल्याला खाली अजिबात पसारा दिसत नाही व किचनच्या वरती करायचा नाही। चुकून मी केला होता तर तो पाडून अशा प्रकारे तिथे फक्त फर्निचरमध्ये बनवलेला आहे, कारण चिमणीचं आउटलेट बाहेर गेलेलं आहे, तर त्यासाठी कवर करण्यासाठी फक्त तेवढं बनवलेलं आहे। तर तिन्ही बाजूने मी इथे पोटमाळे करून घेतलेले आहेत व त्या ओपन करताना हायड्रॉलिक पंप बसवलेले आहेत, त्यामुळे आपण स्टोरेज जर ओपन केलं तर ते पुन्हा आपल्याला धरत बसावे लागत नाही, तर ते व्यवस्थित असे क्लोजही होतात, ऑटोमॅटिक क्लोज होतात। तर तुम्ही हायड्रॉलिक पंप बसवून घ्यावे। किचनमधील सर्वांचा एक असा आवडता कोपरा असतो किंवा मग एखादी जागा असते किंवा मग कप्पा असतो। तर माझा आवडता कप्पा म्हटलेत किंवा मग हे कपाट, तर मला सर्वात आवडतं ते का ते मी तुम्हाला दाखवते। हा आहे माझ्या किचनमधील सर्वात मोठा व आवडता असा खजाना। तर इथे पूर्ण मी जे ग्रोसरी आहे तर ती यामध्ये ठेवलेली आहे। तर इथे पाहू शकता खूप छान असं मी अरेंज करून ठेवलेलं आहे। तर नेहमीच मी असं अरेंज करून ठेवते। तर इथे आम्ही बनवताना इथे कडप्पे बसवून घेतलेले होते, म्हणजे आपले इंडियन घरामध्ये जसे मोठमोठे डबे असतात तर ते ट्रॉलीमध्ये ॲडजस्ट होत नाहीत, तर अशा प्रकारे कप्पे बनवून घेतलेले होते, म्हणजे व्यवस्थित सर्व सामान आहे तर ते बसलं जातं। तर एक एक करून मी दाखवते तुम्हाला काय ठेवलेलं आहे। तर खालती या डब्यांमध्ये जे लागणारे रोजचे पिठे आहेत तर ती ज्वारी, गहू, बाजरी अशा प्रकारे ठेवलेलं आहे व एकामध्ये मी रोज लागणारे तांदूळ आहेत तर ते मोठ्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत व पोह्यासाठी अशा प्रकारे प्लॅस्टिकचे डबे घेतलेले होते डीमार्टमधून, तर त्यामध्ये ठेवलेले आहे, कारण पोहे भरपूर आणतो त्यामुळे। या कप्प्यामध्ये मी अशा प्रकारे मॅट टाकलेले आहे, तर यामुळे आपल्या किचनला एक छान असा लुकही येतो व समजा काही घेताना सांडलं तर त्यावरती सांडलं की पटकन असं क्लीन करता येतं। याचीही लिंक मी खाली देते, घ्यायची असेल तर नक्की घेऊ शकता, खूप छान असे आहेत। तर चला तर मग आता तुम्हाला मी एक एक करून दाखवते यामध्ये काय आहे। तर रोज लागणारे जे सामान आहे तर मी त्यासाठी अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या भरण्या घेतलेल्या आहेत, कारण आपल्याला काही गडबड असते तर त्यामध्ये आपल्याला फुटून जाऊ शकतात। त्यासाठी इथे घरी बनवलेले मी सांडगे आहेत तर ते स्टोअर करून ठेवलेले आहेत, म्हणजे वर्षभर पुरतं व पिठासाठी आपण चपाती करताना रोज पीठ न घेता अशा प्रकारे एक डब्बा केलेला आहे, म्हणजे त्यामध्येच आपण हे पीठ रोज चपाती करण्यासाठी घेऊ शकतो। तर त्यानंतर वरच्या साईडला मी ते पूर्ण काचेच्या डीमार्टमधून काही ऑनलाईन भरण्या घेतलेल्या आहेत, तर घ्यायचे असेल तर त्याचीही लिंक देते। तर सर्व व्यवस्थित असं यामध्ये भरून ठेवलेलं आहे, म्हणजे आपले पदार्थ खराब होणार नाही व हळूहळू मी राहिलेले हे सामान आहे तर ते
काचेच्या भरणीमध्ये भरण्याचा प्रयत्न करणार आहे. पण रोज वापरणारे पदार्थ तरी आत्ता सध्या तरी नाहीत, कारण मला ट्विन्स आहेत तर ते दोघे खूप काही गडबड व धिंगाणा चालू असतो आमच्या किचनमध्ये सकाळचा. त्यामुळे तर वरच्या साईडला सर्व डाळी आहेत तर त्या व्यवस्थित अशा स्वच्छ नीट करून भरून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इथे शेवया, कसुरी मेथी, घरचे तीळ आहेत तर ते, धने, अशा प्रकारे व्यवस्थित सर्व सामान आहे तर ते मी बरण्यांमध्ये निवडून ठेवते, म्हणजे सकाळची आपली घाई गडबड होत नाही. व अशा प्रकारे त्याला हँडल रोज गोल्डचे हँडल आहे, त्यामुळे एक छान असा लुक आपल्या या कपाटला आलेला आहे. तर प्रत्येक किचनच्या याला आम्ही रोज गोल्डचाच हँडल बसवलेला आहे, त्यामुळे खूप छान असा लुक येतो व दिसायलाही भारी दिसतात. तर या साईडला इथे मी पूर्ण सेक्शन आहे तर तो कधीतरी लागणारा ठेवलेला आहे, कारण इथे जास्त न लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर प्रत्येक वस्तू मी आता तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे काय काय ठेवलेलं आहे. तर मोठ्या डब्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राची ग्रोसरी आहे तर ते ठेवलेले आहे. एक डब्बा शेंगदाण्याचा आहे, तर गावाकडून शेंगदाणे येतात तर तेच यामध्ये ठेवलेलं आहे. व त्यानंतर आम्ही कोकणामध्ये फिरायला गेलो होतो तर तेव्हा सुकट आणलेली होती तर तीच आहे, भरपूर प्रमाणामध्ये आणलेली होती, खूप छान अशी मिळालेली होती म्हणून. तर शेजारच्या मोठ्या डब्यामध्ये ते साखर आहे, तर साखरही आम्हाला गावाकडून येते तर कारखान्याची, तर तेच आणलेले आहे. एकदम आणली म्हणजे जास्त दिवस जाते तर मोठ्या डब्यांमध्ये ठेवलेले आहे. यासाठीच हा कप्पा स्पेशली मी डिझाईन करून घेतलेला आहे. तर त्यानंतर चहा पावडर व मुलांना गूळ लागतो रोज तर तो मी चिरून ठेवलेला आहे. त्यानंतर इडलीसाठीचे तांदूळ व हे जे आहेत ते खजूरही मुलांना आणतो तर त्याचे पाकिट आहे. त्यानंतर इथे बिर्याणीचे तांदूळही भरपूर आणलेले आहेत, कारण डीमार्टला जाणं काही जास्त होत नाही. तर इथे मी लाल मिरचीही करून ठेवते तर तीच आहे. व छोटं मोठं असं या काचेच्या भरण्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. लसूण पावडर, धने पावडर किंवा मग सेंदो मीठ अशा प्रकारे. तर सर्वच विकत भरण्यांना आणता अशा प्रकारे रियूजही केलेलं पाहिजे. त्यानंतर इथे माझा आवळा ज्यूस आहे सकाळचा पिण्याचा, तर तो व ओट्सची पावडर करून ठेवलेले आहे, म्हणजे पटकन आपल्याला खीर वगैरे करता येते. तर इथे या खूप छान अशा क्वीट भरण्या आहेत, तर त्यामध्ये सोडा व बेकिंग पावडर ठेवलेले आहे व बडीशेप पावडर व विलायची पावडरही मी करून ठेवते, तर पटकन अशी आपल्याला उपयोग येते. तर त्यानंतरही मी घरी बनवलेलं लोणचं आहे तर ते या काचेच्या भरणीमध्ये ठेवलेलं आहे. याही भरण्या मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत, खूप छान अशा आहेत. व सर्वात डब्यांमध्ये माझा आवडता डब्बा म्हटला तर हा मसाल्याचा डब्बा. तर याच्याही आधी मी चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत, पण आत्ता डिटेलमध्ये सांगते. खूप छान असं आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता. तर आपल्याला जे खडे मसाले लागतात ते सर्व या डब्यामध्ये बसले जातात व व्यवस्थितही दिसतो. एअरटाईटही आहे, म्हणजे अजिबात एकत्र होत नाहीत. तर एक्स्ट्राचं जे सामान आहे तर अशा प्रकारे डीमार्टमधून हे जे मोठे डबे आणलेले आहेत त्यामध्ये ठेवले जातात. तर हे मला दादानी वस्तुशांतीसाठी जे रिटर्न गिफ्टसाठी आणलेले भरण्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये मी एक्स्ट्राचं जे डाळी वगैरे आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत व सोडेही आम्ही कोकणातून आणलेले आहे तर तेही ठेवलेले आहे. व रवा इथे मी भाजून ठेवते व एक्स्ट्राचे जे मिक्सरची भांडे आहेत तर ते मागे ठेवलेले आहे. व चिनीमातीच्या 2 भरण्या आहेत तर त्यामध्ये एकामध्ये मनुका व एकामध्ये एक्स्ट्राचं असं सामान भरून ठेवलेलं आहे, कारण खाली तरी मिठासाठी हे दोघे काही ठेवणार नाहीत, कारण त्यांना मीठ खेळायला खूप आवडतं तर ते सारखे मीठ घेतात, म्हणून मी ते काचेची भरणी मिठासाठी बनवलेली नाही. पण एक एक्स्ट्रा भरणी मी आता लवकरच बनवणार आहे. तर कसं दिसतंय माझे हे भरण्यांचं कलेक्शन ते मला नक्की कमेंट करून सांगा. या ज्या 19वाल्या डीमार्टमधील भरण्या आहेत तर त्या खूप छान अशा आहेत. त्या कपाटाच्याच बाजूला लागून अशा प्रकारे इथे किचन काउंटर टॉप चालू होतं, तर त्याच्या साईडला इथे जागा मोकळी होती तर मी ते कॅलेंडर अडकून ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला यावरती काही लिहिता येतं व दूध वगैरे मांडता येतं. तर तेच मी इथे ॲडजस्टेबल हुक लावून ते लावलेलं आहे. व इथे मी ओव्हनसाठी एक सेपरेट कप्पा बनवून घेतलेला आहे, कारण आधी मला कप्पा नव्हता म्हणून ओव्हन वापरायला येत नव्हता. तर एक्स्ट्राचा त्याचा नवीन कप्पा असला म्हणजे आपण कधीही त्याला वापरू शकतो. इथे मला ना किचन वाट्यावरती अजिबात पसारा नव्हता पाहिजे, तर मी त्यासाठी इथे कप्पा बनवून घेतलेला आहे व त्यामध्ये मिक्सर आहे. अशा पद्धतीने मिक्सर डायरेक्ट बाहेर येतो आणि तिथे आतमध्ये बोर्ड आहे.
काम झालं की अशा पद्धतीने लावायचं. आणि ते ओव्हन आहे. इथे काचेच्या ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. काचेच्या वस्तू आहेत तर त्या सर्व लावून ठेवलेल्या आहेत. याच्यामुळे आपल्या किचनला लुक खूप छान असा येतो. याच्याच खाली थोडासा पेस होता तर मी हा एक कप्पा बनवून घेतलेला आहे. तर इथे मी वापरण्यासाठी नाही पण डेकोरेशनसाठी होतील म्हणून अशा प्रकारे कप्पा बनवून घेतला व त्यामध्ये इथे हळद, मीठ व जिरे, मोहरीचं डबे ठेवलेले आहे. तर खूप छान असं दिसतं. एक मनी प्लॅन्टही ठेवलेला आहे. ह्या एका रंगीबेरंगी भरण्यांमुळे कोपऱ्यामुळे खूप छान असा लुक आलेला आहे. तर त्याच्या शेजारी लागून इथे एक मोठी खिडकी आहे. तर त्यामध्ये मी इथे वस्तू न ठेवता झाडे ठेवलेले आहेत. तर मला किचनमध्ये हिरव्या झाडांची सजावट खूप आवडते. त्यामुळे किचनला एक फ्रेश आणि पॉझिटिव्ह लुक मिळतो व आपले मनही खूप प्रसन्न होतं. तर त्याच्याच शेजारी अजून एक खिडकी आहे व त्याच्याच वरती ते चिमणी लावलेल्या आहे. त्याच्याच खाली ते किचन ओट्यावरती गॅस शेगडी आहे. तर भरपूर अशा मोठ्या खिडक्या केल्यामुळे अगदी फ्रेश असं जे नॅचरल लाईट आहे तर दिवसाची ते येते. तर आम्हाला इथे दिवसा लाईट लावायची गरजच पडत नाही. खूप छान व फ्रेश असं फील किचनमध्ये आल्यावर ते होतं. तर चिमणीमुळे आपल्या घरातील जी काही कॅबिनेट खराब होतात तर ते होत नाही. त्याच्या शेजारी कप्पा बनवून घेतलेला आहे. तर त्यामध्ये मी ते वॉटर प्युरिफायर लावलेला आहे. तर त्यासाठीच हा स्पेशल कप्पा बनवून घेतलेला आहे व त्यांनी फिल्टर बसवताना अशा प्रकारे खालच्या साईडने होल पाडून पाणीही काढण्यासाठी घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला कप्पा उघडून काही करायची गरज नाही. ऑटोमॅटिक खाली नळ चालू केला की भांडी भरतात. तर इथे मी थोडंसं क्लिनिंगचंही सामान ठेवलेलं आहे व कातरही वरती ठेवलेलं आहे. कारण हे दोघं तर काही खाली कातर ठेवत नाही तर त्यांच्यापासूनच त्यासाठी एवढ्या उंचावरती ठेवलेलं आहे. तरी ते व्यवस्थित असा वॉटर प्युरिफाय बसतो व थोडंसं एक्स्ट्राचं स्टोरेजही होतं. तर खूप जास्तही पसारा होत नाही व व्यवस्थित असं ठेवलं जातं. व अशा प्रकारे यातून खाली आपल्याला पाणी घेता येतं. म्हणजे कॉक चालू केला की डायरेक्टच पाणी तर त्या शेजारी लागून दरवाजा पण आहे. तर आता आपण काउंटर टॉप बघूया. तर मला सर्वात आधी तर मी फर्निचर बनवताना ठरवलं होतं तर जास्तीत जास्त स्टोरेज करायचं व किचन ओटा जेवढा मोकळा ठेवता येईल तेवढा आपण याचा प्रयत्न करूया. तर त्यासाठीच मी ते कारागीर करून भरपूर असं स्टोरेज करून घेतलेलं आहे. तर किचन ओट्याचा कलर हा काळाही नाही आणि लालही नाही तर मिक्स कलरमध्ये आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार हा कलर चालून जातो तर तोच आम्ही घेतलेला आहे. म्हणजे वापरायलाही व्यवस्थित व क्लीन केला तर अगदी चकाचक असा दिसतो. तर आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप छान असा कलर उठून दिसतो. पूर्व भिंतीला व आग्नेय कोपऱ्यामध्ये इथे मी बरोबर गॅस घेतलेला आहे व स्वयंपाक करताना तोंड हे पूर्वेकडे होईल. तर अशा पद्धतीने व एवढा पेस मला किचन स्वयंपाक करताना वापरण्यासाठी मिळतो. तर अशा प्रकारे ही माझी ग्लेन कंपनीची फुल्ली ऑटोमॅटिक शेगडी आहे. तर खूप छान आहे. कारण आता भरपूर दिवस झालं मी वापरते तर फक्त जरा क्लिनिंग करताना थोडीशी काळजी घेऊन क्लिनिंग करावं लागते व नाहीतर अगदी छान असा रिझल्ट मला याचा आलेला आहे. तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्की तुम्ही ही ग्लेन कंपनीची फुल्ली ऑटोमॅटिक शेगडी 4 बर्नरची तर ती घेऊ शकता. तर त्याच्या शेजारी इथे सिंक एरिया आहे. तर सर्व व्यवस्थित असं मला भांडी घासताना इथे मी थोडंसं एक बारीक जाळी घेतलेली आहे तर ती ठेवते. म्हणजे व्यवस्थित भांडीही घासली जातात व सर्व वापरायला भेटतं. तर अशा प्रकारे आम्ही कॉन्ट्रॅक्टदाराकडून हा चौकोनी आकाराचा डीपमधील जे सिंक आहे तर ते बसवून घेतलेलं होतं. कारण व्यवस्थित भांडी राहतात व इथे जॅगवारचे जे नळ आहेत तर ते आम्ही कॉन्ट्रॅक्टदाराकडून बसवून घेतलेले होते. कारण याची क्वालिटी खूप छान आहे. कारण आपण घर काही सारखं बनवत नाही तर एकदाच बनवतात तर खूप छान अशा पद्धतीने बनवायचं. तर क्वालिटीचेच वस्तू टाकायच्या. तर इथे मी थोडंसं भांडी घासण्यासाठी जे लिक्विड आहे विम जेलचं तर त्यासाठी हा डिस्पेन्सर आहे तर तो चिकटवलेला आहे. कारण ड्रिल केलेलं नाही.
कारण वास्तुशांतीच्या वेळेस खूप गडबड झाली तर मी चिकटूनच घेतलेला आहे. खूप छान असा त्याला हँगही झालेला आहे. भरपूर दिवस झाला आता मी वापरते व यूज करण्यासाठी खूप छान आहे. व भांडी घासण्यासाठीचा जो साबण व एक एक्स्ट्राचं भांडं आहे त्यामध्ये आपण काही किचनमधील खरकट किंवा मग भाज्यांचे साली वगैरे यामध्ये गोळा करू शकतो. म्हणजे किचन ओट्यावरती अजिबात आपण हा कचरा टाकणार नाही. ही सवय तुम्ही नक्की लावून घ्यावं. हे भांडं तर नक्कीच ठेवा. तर चला तर मग आता खालच्या कॅबिनेटमध्ये काय काय आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे माझा एल शेपमध्ये एवढे कॅबिनेट आहेत. यामध्ये भरपूर असं स्टोरेज होतं. तर पहिल्या कप्प्यामध्ये मी इथे दाखवते तर इथे मी जे मोठे एक्स्ट्राचे परात किंवा ताटे आहेत तर ते उभे न ठेवता अशा प्रकारे आडवे ठेवते. म्हणजे भरपूर पेस वाचला जातो व यामध्ये भरपूर भांडे बसतात. व एक्स्ट्राचं कधी सँडविच मेकर आहे तर ते ठेवलेलं आहे. व इथे मी जे आपले रोज वापरायचे नॅपकिन आहे तर त्यासाठी मी प्लॅस्टिकचं कंटेनर घेतलेलं आहे. त्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घड्या घालून ठेवते. म्हणजे दिसायलाही पसारा दिसत नाही. व्यवस्थित असं दिसलं जातं. कुणी ट्रॉली अचानक उघडली तरीही खूप छान असं दिसतं. त्यानंतर ॲप्रॉन व चपात्या करण्यासाठी मी इथे माझ्या मुलांचा टॉवेल आहे तर तो टाकून न देता अशा प्रकारे त्याचा यूज केलेला आहे. म्हणजे आठवणही राहते व आपल्याला उपयोगातही येतो. तर त्यामुळे आपल्या चपात्या करताना पोळपट हलत नाही. दुसऱ्या कॅबिनेटमध्ये इथे मी भाज्या कट करण्यासाठी जे लागणारं स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे तर तो पातेले किंवा मग आहे तो एक्स्ट्राचा तो ठेवलेला आहे. कारण पाहुणे वगैरे अचानक आले तर आपल्याला लागतो तर तो मी खालीच ठेवलेला आहे. आम्हालाही जेवण करताना लागतो तर तो खालीच आहे. खिसणे वगैरे सर्व एकाच ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या कॅबिनेटमध्ये सर्व पातेले आणि कढयांचे कलेक्शन आहे. व एक्स्ट्राचं एक मिक्सरचं भांडं आहे तर ते मी यामध्ये ठेवलेलं आहे. सर्व एकात एक पातेले घालून ठेवल्यामुळे पेस खूप वाचला जातो व भरपूर असं स्टोरेज होतं. व हे टेंडममधील कॅबिनेट आहे त्यामुळे खूप छान असं जेवढं वेट भरपूर असलं तरी ते घेऊ शकतं. तर तुम्हालाही बनवताना थोडंसं कॉस्टली जाईल पण टेंडमचंच कॅबिनेट बनवायचं. तर त्यानंतर त्याच्या शेजारच्या कप्प्यामध्ये मी ते सर्व वाट्या, मुलांचे दुधाचे मग, मिक्सरचं भांडं, डब्बे वगैरे सर्व ठेवलेलं आहे. वर तर इथे छोटे मोठ्या ज्या वस्तू आहेत तर त्या एका कप्प्यामध्ये ठेवल्या म्हणजे पटकन आपल्याला सापडल्या जातात. तर नक्कीच ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. सर्व वेगवेगळं न ठेवता एकाच कप्प्यामध्ये ठेवायचं म्हणजे पटकन वापरला जातो. व त्यामध्ये मी अशा प्रकारे मॅट टाकलेले आहे तर यामुळे जास्त घाणही होत नाही. जर समजा काही सांडलं किंवा खराब झालं तर पटकन आपल्याला मॅट क्लीन केली म्हणजे आपला ड्रॉवरही क्लीन दिसतो. व मी आठवड्यातून एकदा वॅक्यूम करते त्यामुळे खूप जास्त घाण होत नाही. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये इथे तांबे व ग्लास ठेवलेला आहे. व एक्स्ट्राचे जे प्लॅस्टिकचे डबे आहेत तर ते ठेवलेले आहेत. व आहूंचा डब्बा आला की तोही याच कप्प्यामध्ये असतो म्हणजे व्यवस्थितही जागा राहते व व्यवस्थित राहिलं जातं. तर अशा प्रकारे तुम्ही टेंडमचेच कप्पे करून घ्यावेत. त्यामुळे खूप छान असा आपल्या किचनलाही लुक येतो व भरपूर दिवस हे टेंडमचे बॉक्स टिकतात. फक्त ओली भांडी ठेवायची काळजी घ्यायची. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये इथे मी सर्व बारीक डिश व जे ताटे आहेत व थोडंसं लोखंडी भांड्यांचं माझं जे कलेक्शन आहे कढयांचं तर ते ठेवलेलं आहे. व एक्स्ट्राचे एक चरवी आहे तर ती स्वयंपाक करताना पाणी घेण्यासाठी होते. तर फुल्ली ॲटोमॅटिक आहे त्यामुळे आपल्याला जास्त कप्पा लावण्याचाही कष्ट घ्यावे लागणार नाही. तर फक्त प्रेस केला की तो ऑटोमॅटिक लागला जातो. तर पाहू शकता फक्त मी सोडून दिला की ऑटोमॅटिक लागला जातो. तर ही पद्धत नक्की तुम्ही तुमच्या कारागीर करून घेऊ शकता. तर त्याच्या शेजारी इथे गॅस सिलेंडरसाठीचं कप्पा आहे तर त्यामध्ये मी इथे पाट व कांदा लसूणची जाळी आहे तर ते ठेवलेले आहे. तर इथे व्हेंटिलेशनसाठी मी सकाळी घर झाडताना थोडंसं ओपन ठेवते व स्वयंपाकाला लागले की लगेच लावून घ्यायचं म्हणजे तेवढं व्हेंटिलेशन त्यासाठी खूप आहे. तर व्यवस्थित असा माझा राहता अजून तरी काही मला प्रॉब्लेम आलेला नाही. तर पाहू शकता इथे व्यवस्थित असं स्टोरेज राहतं. संपूर्ण ट्रॉल्यांचे दरवाजे म्हणा किंवा ट्रॉल्या ऑटोमॅटिक क्लोज होतात त्यामुळे त्या व्यवस्थित अशा टिकल्या जातात. तर गॅसच्या शेजारचा जो कप्पा आहे तर त्यामध्ये सर्व कटलरी वस्तू ठेवलेल्या आहेत. तर चमचे जे काय आपल्याला स्वयंपाक करताना पटकन लागणार आहे तर ते मी या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं आहे. तर त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये इथे तेल, मसाल्याचा डब्बा, चहा पावडरचे डबे व रोज चपातीसाठी लागणारे जे डबे
तेल आहे तर तेही ठेवलेलं आहे. तर हे आपल्याला पटकन असं हातात सापडण्यासाठी ठेवायचं. व मला मसाल्याचा डब्बा अशा प्रकारे छान क्लीन व पूर्ण भरलेला आवडतो, तर तो मी सारखाच भरून ठेवते. तर हा कप्पा आपल्याला कसा पटकन स्वयंपाक करताना उपयोगी येतो, तर त्यासाठी मी इथे सर्व सामान ठेवलेलं आहे. व त्याच्याच खालच्या कप्प्यामध्ये इथे कुकर, लाटणं, पोळपाट, तवे व जे मोठी एक्स्ट्राची झाकणे आहे, तर त्यासाठी इथे मी ॲडजस्ट केलेलं आहे. म्हणजे पटकन आपल्याला हे स्वयंपाक करताना घेता येतं व आपल्या आवडीनुसार व आपल्याला जिथे सोयीस्कर वाटतं तिथेच आपण सर्व वस्तू आहेत तर त्या मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. तर माझं हे ऑर्गनायझेशनचं स्किल आवडलं की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. व सिंकच्या खाली जो एरिया आहे तर तिथे मी पाण्याचे व हंडा एक स्वयंपाकासाठी मांडलेला आहे व इथे एक्स्ट्राचं एक मोठं भांडं आहे तर तेही मांडलेलं आहे. सिंक एरिया मी थोडासा मोकळाच ठेवलेला आहे, म्हणजे खूप जास्त वास येत नाही व क्लीन करतानाही पटकन क्लीन करता येतो. खूप जास्त असा गच्च भरून ठेवलेला नाहीत, फक्त 2 भांडीच तर यामध्ये ठेवलेले आहे. याच्यावरती मी एक्स्ट्रा काही यामध्ये ठेवत नाही, म्हणजे क्लीन करताना पटकन आपल्याला क्लीन करता येतो. तर अशा प्रकारे फुल्ली ऑटोमॅटिक आहे तर ते व्यवस्थित असं लागलं जातं. व जिथे आपल्याला वास्तुशास्त्रानुसार सिंकच्या खाली पाणी ठेवलं पाहिजे, म्हणजे आपले प्यायचं पाणी असो किंवा मग पूर्ण पाण्याचा सेक्शन इथे असतो, तर तोच मी केलेला आहे. बेसिनच्या शेजारीच लागून पुन्हा एक गॅलरीसाठी जाण्यासाठी हा एक सिंगल दरवाजा केलेला आहे. तर यामुळे खूप छान असा उजेड आपल्या घरामध्ये येतो व किचनमध्ये तर पूर्ण उजेडच असतो दिवसभर. खूप फ्रेश असं व मन प्रसन्न करणारं वातावरण राहतं व दरवाजा उघडला की भरपूर अशी हवा आहे तर ते येते. डायनिंगचा आम्ही अडचण होऊ नये म्हणून एक आयडिया केलेली आहे, तेही तुम्ही करू शकता. तर इथे फोल्डेबल डायनिंग बनवलेला आहे. तो अशा पद्धतीने ते डायनिंग होतो. अजून काय वापरलेला नाही पण केले. 14 जण आरामशीर जायला पण भरपूर जागा आहे. किचनमध्ये जर जागा कमी असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता. खूप जागा वाचली जाते व आपल्याला जेव्हा हवा आहे त्याच वेळेस आपण ओपन करून त्याचा यूज करू शकतो. आणि फोल्ड करताना अशा पद्धतीने तो अशा पद्धतीने सिलिंगलाही पूर्ण POP केलेले आहे. तर मी POPमध्ये डिझाईन न घेता अशा प्रकारे प्लेन घेतलेले आहे. कितीही म्हटलं तरी आपल्या किचनमध्ये फोडणीचे वगैरे धूर उठतोच, तर चिमणी असली तरीही त्यासाठी अशा प्रकारे प्लेन सिलिंग घ्यायची. जेवढ्या किचनमध्ये आपल्या लाईट जास्त तेवढं आपलं किचन संध्याकाळचं फ्रेश दिसतं व दिवसाही दिसतं. तर दिवसा भरपूर असा बाहेरचा उजेड येतो पण संध्याकाळचं खूप छान दिसतं. तर पाहू शकता मी इथे एक फॅनही घेतलेला आहे, कारण कधी गरम उन्हाळ्यामध्ये भरपूर जास्त लाईट हवी होती तर मी केलेले आहे. तर ते कशा प्रकारे दिसते संध्याकाळची तर त्याचा व्हिडिओ मी नक्की ॲड करते. तुम्ही किचनमध्ये जेवढे जास्त लाईट लावाल तेवढं तुमचं किचन अगदी उठून व छान दिसतं. तर नक्कीच तुम्ही लाईटिंगचा जास्त वापर तुम्ही करू शकता. माझ्या स्वप्नातलं हे मॉड्युलर किचन कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. व मी सामान ऑर्गनाईज केलेलं तुम्हाला आवडलं की नाही व माझं किचन ऑर्गनाईज आवडले की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. व अजून काही यामध्ये सुधारणा करायच्या असतील तर त्याही सांगा. तर माझंही तुम्हाला छोटंसं किचन टूर आवडला की नाही तेही नक्की कमेंट करून सांगा. व चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. माझे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत राहील. तर लवकरच मी तुम्हाला माझ्या नवीन घराची होम टूरचाही व्हिडिओ शेअर करणार आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल पाहायला तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया छान अशा एक आपल्या नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.